श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपला सर्वांचा आवडता दिवस म्हणजेच गणेश चतुर्थी, जो की लवकरच येत आहे. सर्वजण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. गणपती बाप्पाची आतुरतेने वाट देखील पाहत आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती आणतेवेळी कोणती काळजी आपण घेतली पाहिजे, काय नियम पाळले पाहिजेत, ज्यामुळे आपल्या घरी सौख्य नांदेल, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटनवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला माझे जे काही नवनवीन व्हिडिओज असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व छान अशी व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. गणपती बाप्पाचं नाव घेतलं की आपल्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो द्विगुणित होतो आणि त्याहूनही जास्त आनंद हे बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे यामुळेही होत आहे. वर्षभर आपण ज्या पाहुण्याची वाट पाहत असतो, पावसाची सर सुरू झाली की ज्याची ओढ आपल्याला लागते, त्याच्या येण्याने आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहते, आपल्या घरात सुख समृद्धी येते. असा आपला सर्वांचा लाडका बाप्पा जो आहे तो येतोय 27 ऑगस्ट रोजी आपल्या घरी. बाप्पाचे स्वागत आपण खूप जल्लोषाने ढोल ताशांच्या गजरात करतो, म्हणून बाप्पाला आपण आनंदाचं, उत्साहाचं आणि चैतन्याचं प्रतीक देखील म्हणतो. गणपती बाप्पाच्या येण्याने घरामध्ये सर्वत्र आनंद साजरा केला जातो. घरातील सर्व वातावरण आनंदी राहते. जी काही वाईट शक्ती आहे ती घरामध्ये प्रवेशही करू शकत नाही, कारण आपला विघ्नहर्ता जो आहे तो आपल्या घरामध्ये विराजमान झालेला असतो. जी काही घरातील वाईट शक्ती आहे, जी निगेटिव्हिटी आहे, ती गणपती बाप्पाच्या आगमनाने नाहीशी होते. त्यामुळेच आपण बाप्पाला विघ्नहर्ता, दुःखहर्ता असेही म्हणतो. आता मग गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणायची म्हणल्यानंतर विशेष काळजी मात्र तर घ्यावीच लागेल. गणेश चतुर्थीपूर्वी मूर्तीची निवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात. कोणत्या प्रकारची आपण गणपती मूर्ती आणायला हवी की ज्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदेल, आपले घर समृद्ध राहील. आपण जर छोट्या छोट्या गोष्टी लक्षपूर्वक केल्या तर आपल्या घरात कशाचीही कमतरता भासणार नाही. तसेच घरातील वातावरणही प्रसन्न राहील. कोणतेही वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत. तर पहिली गोष्ट अशी आहे की आपण गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन येते वेळी आवर्जून लक्ष द्यायचे आहे, जे की सोंडेकडे. तर गणपती बाप्पाची जी सोंड आहे हे डाव्या सोंडेचाच आपल्याला गणेश मूर्ती आपण घ्यायची आहे, कारण डाव्या सोंडे असलेला गणपती हा शुभ मानला जातो. डाव्या सोंड असलेला गणपती आणल्यामुळे घरात जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी राहत नाही. घरातील वातावरण प्रसन्न आनंदी राहते. घरात जी काही कामे होतील ती मार्गी लागतात. त्यामुळे तुम्ही नक्की पहा की जो गणपती आपण घेत आहे, जी गणेश मूर्ती आपण घेत आहे ती डाव्या सोंडीची असायला पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे तो म्हणजे रंग. तर तुम्ही पांढऱ्या रंगाचा गणपती तुम्ही घरी आणू शकता, कारण पांढरा रंग हे शुद्धतेचे प्रतीक आहे, शांततेचे प्रतीक आहे, ज्यामुळे आपल्या घरातील वातावरण नेहमी शांत राहील, शुद्ध राहील आणि समृद्ध देखील राहील. त्यामुळे तुम्ही पांढऱ्या रंगाची गणपतीसुद्धा आणू शकता. आणि तिसरी जी गोष्ट आहे तो म्हणजे गणपतीचं जे वाहन आहे ते आहे मूषक. तर बऱ्याच वेळी काय होतं की गणपतीची मूर्ती आहे पण मूषकच नाही. तर मूर्ती घेते वेळेस एक विशेष करून तुम्ही लक्ष द्या की गणपतीसोबत मूषक असायला हवा, कारण गणपतीचं वाहन हे मूषक आहे. त्यामुळे तुम्ही गणपतीच्या मूर्तीसोबत मूषक आहे का नाही हे तुम्हाला पाहावं लागेल. तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही आवर्जून लक्ष करा, कारण गणपतीची मूर्ती आणणार आहेत तर प्रत्येक गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायला हवी. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख येणार आहे, शांती येणार आहे, समृद्धी वगैरे आपले घर भरणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीची नक्की काळजी घ्या आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. थँक्यू.